आवाज. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. मी सोमीनाथ खांडेबराड. आज आलोय आपल्याला SRT ची शेती दाखवण्यासाठी. याआधी आपण आपले व्हिडिओ बघितले असतील, परंतु SRT वरती जास्तीत जास्त व्हिडिओ करण्याचा मी एक ध्यासच घेतलाय असं म्हटलं तरी चालेल. कारण मी SRT च्या प्रेमात पडून अगदी 3 एकर क्षेत्र SRT वर यावर्षी लागवड केली आहे आणि ते मी आता शेवटच्या टप्प्यात आहे. तर आपण SRT नेमकी फायद्यात कशी याबद्दल थोडीशी अल्पशा आधी परिचय करून घेऊ आणि नंतर थोडीशी माहिती घेऊ. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला बघतच चला, सबस्क्राईब पण करत चला. तर परिचय करून घेऊ. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. आणि मित्रांनो, माझाही परिचय देतो. आणि आज या ठिकाणी एक माझा भाग्याचा दिवस की जे SRT तंत्र यांनी SRT तंत्राचा जो माझा पहिला व्हिडिओ केला, आदरणीय दीपक दादा बुनगे साहेब यांची हजेरी आज या माझ्या शेतीला लाभली. त्याचप्रमाणे आपले खांडेबराड साहेब आणि आमच्या जालन्याचे माझे खंदे समर्थक किंवा जालना जिल्ह्यातले दुसरे SRT शेतकरी माऊली, त्याचप्रमाणे कराड साहेब आणि ग्रो इंडिगो कंपनीकडून आलेले साप्ते सूरजजी आणि त्याचप्रमाणे पवार साहेब हे आज या ठिकाणी सगळ्या जणांचं या ठिकाणी अभिनंदन करून मी माझा परिचय देतो. मी विठ्ठल मारुती वैद्य, राहणार कुसळी, पोस्ट देवगाव, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. तर आमचा प्रश्न आहे की तुम्ही यापूर्वी याच्यावरती आम्हाला जे खोडं दिसत आहेत तर हे सरकीचे आहेत आणि याच्यामध्ये तुम्ही परत हे गहू घेतलेला आहे. तर याला तुम्ही पाटपाणी की म्हणजे ठिबक सिंचन कसं वापर करता? आता वास्तविक पाहता हे SRT वर आहे का, आता बेडवर पिकं घ्यावं लागतात. परंतु आपलं गहू आहे का, हे आंतरपीक आहे आणि याच्यात सुबावळ आहे. ही सुबावळ दाखवली. आता नेमकंच सुबावळची लागवड केलेली आहे. कारण हिवाळ्यात करता नाही आली. काही लोक म्हणायचे की हिवाळ्यात सुबावळ वाढत नाही, म्हणून आपण हे बेडवर न घेता आपण तो खालच्या नालीत गहू घेतलेला आहे. आणि याच्या SRT चे आपण याच्या अगोदर कपाशीचे सगळे व्हिडिओ केले होते. परंतु बिगर मशागत करता आणि बिगर कुठलंही खत न टाकता गहू हे पीक आपण येतंय का, हा एक प्रयोग करून पाहिला आणि तो बऱ्यापैकी जमलेला आहे. हो, खूप चांगले फुटवे. एका गव्हाला किमान 11 ते 12 फुटवेपर्यंत मला दिसतंय आणि खूप चांगल्या प्रकारची उंबी पण यामध्ये आहे. विशेष म्हणजे तुम्हाला यामध्ये तुम्ही खताचं व्यवस्थापन कसं केलंय त्याबद्दल सांगा. याला मी खतच टाकलेलं नाही. याला ना युरिया आहे ना 10-20-20, फक्त याला पाणी दिलेलं आहे. का 4-5 वेळेस. आता तर पाणी कमी पडलेलं आहे, पाणी नाही. नाही तर पुन्हा 1-2-4 इंच बरीच वाढ झाली असते याची. हे म्हणजे याला आपण बिगर खताचं म्हणू. SRT फायद्याची कशी या गव्हातून तुम्हाला लक्षात येतच असेल, तर सर तुम्ही आणखी शेतकऱ्यांना कसं आव्हान कराल SRT बद्दल? SRTचं असं झालं आता की SRT ही आता बऱ्यापैकी शेतकऱ्यात रुजते. त्याला कारण भरपूर आहे आता. कारण जमिनीचा खालवत चाललेला पोत आणि मजुरीची वाढलेली म्हणजे मजुरावरची वाढलेली मजुरी. कारण आता आणि पुन्हा जमिनीला मशागतीचा जो खर्च येतो, कारण 1 ते 2 वेळेस नांगरटी करतात. आता 2 पिकं घ्यायची म्हणलं तर, कारण पहिलं कपाशी काढल्यावर बी काही शेतकरी आता गहू घ्यायचं तर नांगरट करतात. तर त्याच्यासाठी जो लागणारा खर्च आहे का, तर तो बऱ्यापैकी 10 ते 12 हजाराच्या आसपास येतोय. त्याच्या पुढे येतोय. कापूस जर घेतला तर मग तो 15 हजाराच्या 17 हजाराच्या आसपास येतो काही शेतकऱ्याला. तो पूर्णपणे आपला बंद झालेला आहे. म्हणजे आपला मशागतीवरचा खर्च पूर्ण बंद झाल्यामुळं आपलं ते जे पैसे आहेत ते डायरेक्ट आपल्या नफ्यात पडलेले. त्याच्यामुळे आपला जो नेट इन्कम आहे तो SRT आल्यामुळे वाढलेला आहे. अच्छा, आतापर्यंत तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या मराठवाड्यात आणखी जालन्यामध्ये तुम्ही SRT वरती किती प्रयोग केले आहेत? म्हणजेच कापूस, सोयाबीन असे कुठले प्रयोग केले? आता या ठिकाणी 2 नवीन शेतकरी, त्याच्यापैकी आमच्याच बदनापूर तालुक्यातील माऊली दादा शिंगारे साहेब यांनी पण केलेलं आहे. ते त्यांचं सांगते. सर तुम्ही कशावर प्रयोग केलाय SRT मध्ये? मी कपाशी, तूर आणि आता बाजरी. सरांनी आपला परिचय दिला नाही तरी आपला व्हिडिओ नवीन समजून परत एकदा, कारण की आमचे बुनगे साहेब सोबत आहेत, थोडासा दबाव आल्यासारखं वाटतंय जसली. तर सर आपला परिचय सांगा. मी ज्ञानेश्वर शिंगारे, कंडारी, माझं गाव कंडारी बुद्रुक आणि मी जवळपास 4 वर्षापासून SRT मध्येच काम करतो. SRT मध्ये कुठलं पीक घेता सर? SRT मध्ये कपाशी, फक्त कपाशी? आणखी काही म्हणजे बाग वगैरे? नाही, सीताफळ आहे ना. सीताफळामध्ये पण SRTचा अवलंब करता? अच्छा, मग तुम्ही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची ट्रेलिंग म्हणजे खोदाई वगैरे काहीच करत नाही?
अच्छा, किती वर्षापासून बाग तुम्ही करता? माझं आता जवळपास 2013 पासून बागाची लागवड आहे, हा हा, परंतु 4 वर्षापासून बागामध्ये कुठल्याच प्रकारची मेहनत करत नाही. मेहनत करत नाही म्हणजे रोट्याव्हिटर सुद्धा मारत नाही? काहीच नाही. अच्छा, मग गवताचं व्यवस्थापन कसं करता? तणनाशक आणि ब्रश कटर. तणनाशक आणि ब्रश कटर. हो. त्यामध्ये तुमच्या बागेमध्ये तुम्हाला गांडूळ वगैरे दिसतात का? जसं की साहेबांच्या शेतात उकरलं तर गांडूळ सापडतात. कणगळीच्या आकाराचे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, हे एक नवलच म्हणावं लागेल की आपल्याला त्यांच्या शेतात एकदा जाऊनच बघू, व्हिडिओही करू आणि तुम्हाला दाखवू की अगदी करंगळीच्या आकाराचे गांडूळ तुम्हाला यांच्या शेतात पाहायला मिळतील. बरं सर, तुम्ही आता सध्या उन्हाळा सुरू होतोय तर लोकांच्या शेतामध्ये भेगासारखं वातावरण तयार झालंय. तुमच्या वावरामध्ये भेगा वगैरे पडतात? नाही. हा एक प्रश्न मी याच्यासाठी विचारला शेतकरी मित्रांनो की एसआरटीची शेती नांगरट न करताही अगदी तुम्ही 12 महिने 3 वर्ष 4 वर्ष नांगरट न करताही तुमच्या शेतीमध्ये भेगा पडत नाहीत. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजेच आपल्या सॉइल किंवा आपल्या जमिनीला ही एसआरटी पद्धत कुठेतरी लागू होतीये किंवा ही पारंपरिक पद्धतच आहे, फक्त आपण हिला विसरत चाललो होतो आणि ती आता त्यांनी नव्याने पुनर्जीवित करतायत असं मला वाटतं वैयक्तिक. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की एसआरटी तुम्हाला कशी वाटते. तर यानंतर आपल्याकडं आणखी एक शेतकरी पाहुणे आहेत, ते पण फळबाग करतात. माझं नाव तुमचा एकदा परिचय द्या. श्रीमंत बाजीराव कराड, कंडारी बुद्रुक, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. हा, हा. मी 2020 मध्ये 350 सीताफळाची लागवड केली एसआरटी पद्धतीनं. अच्छा, त्याच्यानंतर 2021 मध्ये 950 अशी 1300 झाडं माझ्याकडे. त्याच्यानंतर मी मोसंबी लावली 12x10 अच्छा. एसआरटी पद्धतीनंच. हा, हा. 12x10. 10 सगळं आता मी जवळ 4 वर्षापासून एसआरटी पद्धतीने शेती करतो. अच्छा. हा. तर मोसंबीमध्ये तुम्ही काही वेगळा प्रयोग केला का? म्हणजे जसं की आता बरेचसे लोक आंतरपीक घेतात. आता बुनगे साहेब आहेत, यांनी सुरुवातीला घन मोसंबी लागवडही केली होती. तर यामध्ये तुम्ही आता आंतरपीक वगैरे कोणतं घेतला, घेता? कापूस घेतला. अच्छा. हा, बरेचसे लोक म्हणतात की आंतरपीक घेतल्यामुळे मोसंबीची वाढ खुंटते. बरोबर आहे. तर आम्ही त्या तासावर काहीच लावलं नाही. मग ती 2 तास फक्त कपाशीचे घेतले. अच्छा, आता किती वर्षाची मोसंबी? आता आपली 3 वर्षाची झाली. यासाठी किती वर्षापासून करता? 2020 पासून करतो. 2020 पासून. म्हणजे आज 4 ते म्हणजे 5 वर्ष त्यांना सुरू झाले. तर एसआरटीचा फायदा तुम्हाला कसा वाटतो? एसआरटीचा फायदा म्हणजे मी नांगरणं बंद केलं. आपलं वावरात एवढ्याला गवत बी झालं, सुरड रोटाव्हिटरना त्याला मारून घेतलं. त्याच्यावर मी ज्वारी टाकली, गहू सुद्धा. आता काल मी गहू पेरला, एक 15 दिवस झाले. तर इतकाला गहू, त्याच्यात गहू शिपून त्याला रोटा आणला, नाऱ्या काढून पाणी सोडून दिलं. अच्छा, तणनाशकाचा वापर करून? तणनाशक मारलं नाही. तणनाशक हा, हा. त्या गवतातच गहू शिपला. अरे बापरे. हा, आणि डायरेक्ट रोटाव्हिटर आणून आऱ्या काढून पाणी सोडून दिलं. मस्त गहू आहे आता. अच्छा, हा. चालतंय. तर तुम्हालाही यासाठी खूप छान वाटली. खूप छान. अशा प्रकारे आपण आता बघितलं 3 शेतकरी आहेत. तिन्ही शेतकऱ्यांना एसआरटी नेमकी कशी वाटते याबद्दल तुम्ही बघितलं. आणि सगळ्यात तरुण शेतकरी यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्ही चांगल्या प्रकारे बघितलाय. तर त्यांचा एकदा परिचय करून घेऊ आणि त्यांची या वर्षीची सरकीचा उतारा किती आला हा प्रश्न मी तुम्हाला, म्हणजे तुम्ही मला विचारला कमेंटमध्ये, तर त्याचं उत्तर मी तुम्हाला आता देईल. नमस्कार सर्वांना. मी रमेश भोजने, राहणार कुसळी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना. मी एक कृषी पदवीधर असून 2 वर्षापासून एसआरटी शेती करत आहोत. अच्छा, हा. तर आपण तुमच्या सरकीवरती, हा. कपाशीवरती एक व्हिडिओ घेतला होता. त्यामध्ये तुम्ही एसआरटी वर 4 एकर एसआरटी केलं होतं. हो तर तुम्हाला एकरी उतारा किती आला? सर, आपल्याला एकरी उतारा या वर्षी एसआरटी वरती 15 क्विंटल एकरी उतारा आलेला आहे. आणि बागायती होती. बागायती असल्यामुळे यांना 15 क्विंटल आलाय आणि मी राहिलोच. मी 3 एकर वरती केली होती, मला 10 क्विंटलचा उतारा आलाय. आणि हा खूप चांगला प्रयोग आहे असं वैयक्तिक मला तरी वाटतं, कारण मी हाडाचा शेतकरी असल्या कारणानं अगदी मातीत रुजून काम करतो. आणि कंटिन्यू असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्कीच करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.